तर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी केलेली आहे। रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांचे जे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत ते पाहता नैतिकता म्हणून चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असं केळकर यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पद्धतीनं त्यांचे सगळे व्हिडिओ समोर आलेत आणि हा प्रकरण हे गेल्या वर्षी त्यांनी अहिल्यानगरच्या एका वृत्तपत्र संपादकाला माफी मागायला लावली, त्यावेळेला तरी त्यांनी या बाबतीत गांभीर्याने याची चौकशी करायला पाहिजे होती। उलट त्याचा माफीनामा घेऊन आता त्याचं त्या उदात्तीकरण जे त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या गेल्या वर्षभरात हे गोष्ट घडली असती तर त्या आता पुढच्या पिढीत महिला त्याच्या तावडीत सापडल्या नसत्या। त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा त्यांना काडीमात्र अधिकार नाहीये। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की मैत्रीण संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपल्याकडे करत आहे।